सौभाग्यवती कशी असेल तर सावित्री सारखी असेल. सत्यवान होता अल्पायुषी तरी हा विवाह तिने केला. हा विवाह केवळ विवाह नाही तर ही एका पत्नीच्या सौभाग्याची एक अमर गाथा आहे. आज मी सुद्धा तुझ्यासाठी दोरा बांधणार. तू त्या बायका हसतील तुझ्यावर. हसू दे. नवरा बायकोसाठी व्रत करू शकत नाही असं कुठे लिहिलंय? बर कर तुला हवं ते. चल. या सावित्री नावाच्या पतिव्रतेचा आदर्श घ्यायला हवा. केवळ पतीचा हात धरून उभी राहणारी पत्नी बनून उपयोग नाही तर वेळ प्रसंगी आपल्या पतीसाठी नियतीशी ही युद्ध पुकारण्याची धमक पत्नीमध्ये दिली. सत्यवानाने प्राण सोडला आणि यमदेव सावित्रीला म्हणाले, तुझ्या पतीला घेऊन जायला आलोय. आणि यमदेव सत्यवानाला घेऊन निघाले. पण ती पतिव्रता सत्यवानासाठी चालत राहिली. ए वृंदा, सौभाग्याच्या व्रताला विधवेचं काय काम आहे ग? वृंदा, तू सवाष्ण नाहीयेस. इथे कशाला आलीस? नवरा मेलाय ना तुझा. माझा नवरा जिवंत आहे. हे मंगळसूत्र कुंकू दिसत नाहीये तुम्हाला? ए, ते मंगळसूत्र काढ आधी आणि कुंकू पुसून टाक. काही लाज शरम आहे की नाही तुला? तोंडाला येईल ते बोलू नका ताई. नवरा जिवंत असताना हे मंगळसूत्र काढू, कुंकू पुसू मी? हो हो, काढते. आणि नवऱ्यासाठी काही करायचं असेल ना तर जा स्मशानात जाऊन नवऱ्यासाठी पिंड ठेव. इथे ज्यांचा नवरा जिवंत आहे ना फक्त त्याच बायका वडाची पूजा करायला येतात. ज्यांचा नवरा मेलाय त्यांना इथे येण्याचा काहीच अधिकार नाहीये. निघ इथून. ओ ताई, पुन्हा माझ्या नवऱ्याबद्दल असं काही बोललात ना तर बघा. तुम्ही सगळं जा इथून. मला माझं व्रत पूर्ण करू द्या. बघा 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 ही अवदसा, ही अजूनही स्वतःला सौभाग्यवती समजते. खूळ लागले हिला. खूळ नाही लागलाय मला. वेडी नाहीये मी. विधवा असून पण कशी सौभाग्यवती म्हणून मिरवते. तिला वाटतं हे व्रत करून ही काळ बदलू शकते. हो ना ताई, सौभाग्यवती जेव्हा तिच्या सौभाग्याचं रक्षण करते ना तेव्हा यमाला सुद्धा माघार घ्यावी लागते. आणि म्हणूनच सावित्रीने तिच्या सत्यवानाचे प्राण वाचवले. आली मोठी सावित्री. तू तशी नाही ऐकायचीस. थांब, हिला खाली खेचा ग. हिला बघीच्या बांगड्या मंगळसूत्र काढून टाकू. नवरा गेला तरी आली. पोरी, काय खायला देतेस का ग? 2 दिवस झाले बघ, पोटात अन्नाचं कमी नाही. आई, सौभाग्यवती भवा.
हॅलो, तयार राहा. ती मुंबईला यायला निघाली आहे. काय करताय? आओ, वृंदा. आई आई बरं झालं तुम्ही आलात. या बायका बघा ना, मला वाटतं पौर्णिमेची पूजाच करू देत नाहीयेत. त्या तुला पूजा कशी पूर्ण करू देतील? तू आता सौभाग्यवती नाहीयेस. मोहनला जाऊन 1 वर्ष झालंय. आई अहो, तुम्ही तरी असं नका बोलू ना. वृंदा, मुकाट्याने माझ्यासोबत घरी चल. हे बघ, मोहन त्याच्या वाटेने निघून गेलाय. तो आता परत यायचा नाही. चल घरी. मला मोहनसाठी पूजा करायची आहे. थांबा. रिझर्वेशन तिकीट दाखवा. हे काय, हे जनरल डब्याचं तिकीट आहे आणि तुम्ही इथे रिझर्वेशन मध्ये येऊन बसलात. इथे हे चालत नाहीये. ही दुसऱ्याची सीट आहे. अहो पण इथं कोणी नव्हतं. म्हणून काय कुठेही बसणार तुम्ही? नाव सांगा. सौभाग्यवती वृंदा मोहन. वृंदा मोहन. ओ साहेब, तुम्ही ऐकलं नाही का? सौभाग्यवती वृंदा मोहन आहे मी. सौभाग्यवती वृंदा मोहन लिहा. लिहा म्हटलं ना. नवरा जिवंत आहे माझा. वडाची पूजा करायला गेली होती. त्या बायका तिथे काय नको नको ते बोलल्या, पण हिचं तेच, मोहन जिवंत आहे, मोहन जिवंत आहे. मला खरंच आता हिची काळजी वाटायला लागली. काय आहे वृंदा, मोहनच्या जाण्याने तुला धक्का बसलाय मान्य आहे मला, पण 1 वर्ष झालं. 1 वर्ष. इतके दिवस तो आपल्यापासून दूर राहू शकला असता नाही ना? आई बाप म्हणून आमच्यावर